MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत RS इंडस्ट्रीज C12/22 MIDC हद्दीतील टॉवेल कारखान्यात झालेली चोरी दिनांक 13 मे 2024 रोजी MIDC पोलीस ठाणे सोलापूर येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर 292/024 भादवी कलम 454 457 380 दाखल होता। त्या अनुषंगाने MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके यांना आदेशित केले होते। त्या अनुषंगाने बातमीदार पेरून प्रभावी गस्त घालीत असताना पोलीस कॉन्स्टेबल 16-18 सुहास अर्जुन यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदाराने सांगितलेल्या बातमीवरून एक विधी संघर्ष बालक यास दिनांक 26 मे 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता MIDC DB पथकाने विधी संघर्षग्रस्त बालकास गुरुकृपा पेट्रोल पंपासमोर मुळेगाव रोड सोलापूर येथे ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या हातामध्ये असलेल्या एक कापडी पिशवी असलेल्या 2 कॅरी बॅगमध्ये गुन्ह्यात केलेल्या मालापैकी एका कॅरी बॅगमध्ये चोरीस गेलेली रोख रक्कम 2,38,210 व दुसऱ्या कॅरी बॅगमध्ये व 7 ग्रॅम सोन्याचे दागिने व 15.5 चांदीचे दागिने असे एकूण 1,05,750 रुपये मुद्देमाल सदर कापडी पिशवीमध्ये विधी संघर्षग्रस्त बालकाच्या ताब्यातून जप्त करण्यात आले आहे। तरी विधी संघर्षग्रस्त बालकाला पकडण्यास आल्यानंतर त्याच्याकडून MIDC पोलीस ठाण्याकडील 2 गुन्हे उघडकीस आणून त्याच्याकडून 3,43,860 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात MIDC पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आले आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळचे विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक विजय कोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील, नाना ओबाळे, दीपक डोके, सचिन भांगे, पोलीस नाईक मंगेश गायकवाड, कॉन्स्टेबल सुहास अर्जुन, शंकर याळगी, काशीनाथ वाघे, शैलेश स्वामी, दीपक नारायणकर, अमोल यादव, अमर शिवसिंगवाले, भारत तुक्कूवाले, अजित माने व देवीदास कदम यांनी सदरची कामगिरी पार पाडली।